अस्वस्थ वर्तमानात खरं आणि महत्त्वाचं बोलणारे एक महत्त्वाचे कवी म्हणून ज्यांच्याकडे बघतो ते आम्हा सर्वांचे मोठे बंधू नाशिकहून आलेले कवी संदीप जगताप यांना विनंती करतो की दादा आपल्या मातीतल्या कवितांनी हे कवी संमेलन पुढे घेऊन जावं. सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्या. पहाटे 3ला बाहेर पडून 4:30 पर्यंत सतत कंटिन्यू प्रवास करून ते आपल्यासाठी आलेत. कवी संदीप जगताप, नाशिक. खरं म्हणजे गवस सर बोलल्यानंतर माझ्यासारख्या कवीनं कविता नाही म्हटली तरी चालेल, कारण सरांचं बोलणं हीच सुंदर कविता होती. सरांनी एक महत्त्वाचा प्रश्न मांडला की त्या 20 लाख मुलांनी काय करायचं. खरं म्हणजे मी काही गझलकार नाही गोपालदादा, मी कविता लिहितो, पण मी तुमच्या सगळ्यांकडे बघून कवितेचे पण छोटे छोटे तुकडे म्हटले पाहिजे. आणि मग गवस सरांच्या कवितेच जो विचार आहे तो फक्त 3 ओळींची कविता आपल्यासमोर ठेवतो. माझ्या ह्या संमेलनाचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य काय ते पण सांगतो की तुम्ही ज्या कवीला इतक्या सन्मानानं बोलावलं त्या कवीच्या बापाला आणि चुलत्याला सुद्धा उभं राहिलं हॉलमध्ये जागा नाही. शेवटचं रसिक म्हणून जे उभे ते माझे वडील आणि माझे लहाने चुलते आहे. आणि अशी इतकं गच्च हे संमेलन होतं आहे, हे महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ क्षण आहे. सर जे म्हटले ते माझे वडील शेती करतात, माझे वडील शेतकरी, मी शिक्षक, आणि हे 20 लाख मुलांनी काय करावं ही कविता आपल्यासमोर ठेवतो. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, कारण माझा बाप शेतकरी आहे. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिली कविता, कारण मी मास्तर आहे. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिली कविता. माझी अपेक्षा आहे माझ्या नातवानं उद्योजक बापावर लिहावी कविता. वा वा वा, खरं. वा वा. शाहूंच्या नगरीमध्ये आम्हाला लोक प्रश्न विचारतात की तुम्ही देवाला मानतात का. आता मानता म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही म्हणावं तरी प्रॉब्लेम आहे. अशा सगळ्या अडचणी येत आहे. मला एकानं प्रश्न विचारला तुम्ही देवाला मानतात का. मी त्याच्यासाठी दिलेलं उत्तर असं आहे की मी देव मानतो. मग तो देव कोणता आहे. मी सांगितलं की हिरव्या होणाऱ्या मातीचा, पेरणाऱ्या हातांचा, हिरव्या होणाऱ्या मातीचा, पेरणाऱ्या हातांचा, पाणी देणाऱ्या ढगांचा एकच असतो रंग, तोच आमचा पांडुरंग, तोच आमचा पांडुरंग. राजश्री शाहू महाराजांनी या पांडुरंगासाठी काम केलेलं आहे. वा वा वा. आज त्या पांडुरंगाची परिस्थिती मात्र बिकट आहे. म्हणजे इतकी वाईट आहे की आता त्या शेतीला हिरवं करणाऱ्या त्या शेतीमधल्या स्त्रियासुद्धा शेतीत राहत नाही. आणि म्हणून मी एक कविता लिहिली होती जी आपण कोल्हापूरकरांनी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी फार डोक्यावरती घेतली. ती कविता अशी होती की 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. 10-5 गुंठ्याचं अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला, तू खुराड्यात जाऊन बसू नको. क्या बात आहे. वा वा. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. 10-5 गुंठ्याचं अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला, तू खुराड्यात जाऊन बसू नको. मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. वा वा. मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती. भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती. आणि वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर. आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. क्या बात. वा वा वा. आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. नोकरी नोकरी काय करते, नोकर नोकर असतो. ऑफिसमध्ये साहेबांपुढे खाली मान घालून बसतो. नोकरी नोकरी काय करते, नोकर नोकर असतो. ऑफिसमध्ये साहेबांपुढे खाली मान घालून बसतो. इथं बांधाच्या सिंहासनावर आणि रुपेरी आबाळाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो तेव्हा हिरवागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो. क्या बात. वा 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 वा. क्या बात आहे. वा 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 वा. परत परत. इथं बांधाच्या सिंहासनावर आणि रुपेरी आबाळाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो तेव्हा या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन. नवी का जुनी.
क्या बात, वा 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 वा. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. आहा, वा वा वा, क्या बात आहे, वा वा. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. पायलीभर पेरले दाणे तर पोटापुरतं पिकून देते काळी आई. वा वा. ही कविता प्रकाशित झाली आणि सर, मला मुंबईमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला. तुम्ही सांगितल्या त्याच कॅटेगरीतला होता. त्याने प्रामाणिकपणे कबूल केलं की दादा तुझी कविता ऐकली, मी प्रचंड पैसे कमावले, मी डेप्युटी कलेक्टर होतो, प्रांत होतो, सगळे फ्लॅट घेतले, प्लॉट घेतले, सगळं केलं, पण माझ्या इतकं माझं पोरगं हुशार नाही निघालं. आज मुंबईमध्ये माझं पोरगं टॅक्सी चालवत आहे. आणि त्याने पुढलं वाक्य सांगितलं ते फार भारी होतं. तो म्हटला, दादा तुझी कविता ऐकल्यानंतर मला कळलं की नोकरी ही 25-30 वर्षाची सोय आहे, शेती ही पिढ्यानपिढ्यांची सोय आहे. वा वा, क्या बात, वा वा. मी लिहिलं की माती कधीच रिटायर होत नाही, पायलीभर पेरले दाणे तर पोटापुरतं पिकून देते काळी आई. म्हणून पोरी तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसल तर शेतकरी पोराशी लग्न कर, शेतकरी पोराशी लग्न कर, शेतकरी पोराशी लग्न कर. कविता हा समाजाच्या बदलाचाच भाग आहे असं मानणारा आणि लिहिणारा मी कवी आहे. मी प्रत्येक नकारात्मक गोष्टीमध्ये सकारात्मकता शोधतो आहे. आज अनेक गावांमध्ये 50-50 नवरदेवांची लग्न होत नाही, मुली मिळत नाही. या गोष्टीवर मीच सांगितलं की त्या मुलांना नवऱ्या मिळाल्या पाहिजे, पोरींनी शेतकरी पोराशी लग्न केलं पाहिजे. पण आता मी जेव्हा महाराष्ट्रात फिरतो, मराठवाड्यात आलो, विदर्भात आलो, सगळीकडे फिरलो, तेव्हा दुर्दैवानं मला असं दिसलं की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी आत्महत्येची कारणं आहे त्याच्यामागे 30% कारण तरी मुलीच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज आहे, 70% उर्वरित असतील. मी म्हटलं मग ह्या गोष्टीचा आता फायदा घेतला पाहिजे की काळ मुलींचा आहे आणि मग ह्या व्यवस्थेत आपण काही बदल करू शकतो का. आणि म्हणून मी या कवितेचा पुढला पार्ट लिहिला, तो मुलींसाठी लिहिला. तो असा होता बघा, खरं म्हणजे या परिस्थितीचा आपण कसा फायदा घेतला पाहिजे. छोटी लग्न झाली पाहिजे. एका दिवसात 25 लाखाचा जेव्हा चुराडा होतो तेव्हा माझं कापरं होतं, कारण 25,000ची सोयाबीन काढण्यासाठी काय काय करावं लागतं हे मला माहीत आहे. आणि एका दिवसात आपण 25 लाख उडवतो. मी फक्त थोडी सगळ्यांची माफी मागून सांगतो की राहुल द्रविडचं लग्न झालं त्यावेळेस 50 कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर होता तो, आणि एक कंपनी सर त्याला किमान 1 कोटी तरी देत असेल, पण त्याच्या लग्नाला 50च लोक होते. म्हणजे 1 कोटी जो देतं त्याला सुद्धा त्याने लग्नाला बोलवलं नव्हतं. आम्ही काय करतो याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून मी ती कविता लिहिली की पोरी तुझ्या लग्नामध्ये आयुष्याची पुंजी ओतत असतो बाप. वा. पोरी तुझ्या लग्नामध्ये आयुष्याची पुंजी ओतत असतो बाप. धूमधडाक्यात करता करता लग्न तुझं मानेपर्यंत कर्जात रुतत असतो बाप. क्या बात आहे, वा वा. पोरी तुझ्या लग्नामध्ये आयुष्याची पुंजी ओतत असतो बाप. धूमधडाक्यात करता करता लग्न तुझं मानेपर्यंत कर्जात रुतत असतो बाप. पीक दुष्काळात जळतं, पुरात वाहतं, अवकाळीत सडतं, गारांमध्ये जोडपतं. तूच सांग ना वर्षाकाठी हातामध्ये काय शिल्लक राहतं. तूच सांग ना वर्षाकाठी हातामध्ये काय शिल्लक राहतं. तुझ्या लग्नात खर्च केलेला 1 रुपया कर्जाचा असतो. तुझ्या लग्नात खर्च केलेला 1 रुपया कर्जाचा असतो. फेडता नाही आला तर कित्येक बापांच्या गळ्यात नंतर आत्महत्येचा फास दिसतो. फेडता नाही आला तर कित्येक बापांच्या गळ्यात नंतर आत्महत्येचा फास दिसतो. पोरी आता दिवस तुमचे काळ तुमच्या पायाशी लोळण घेतोय, तुम्ही म्हणाल तसे लग्न होतील. पोरींनो आता दिवस तुमचे काळ तुमच्या पायाशी लोळण घेतोय, तुम्ही म्हणाल तसे लग्न होतील. 100 लोकात, अंगणात, मंदिरात, वावरात लग्न करायची आट घाला तरी शेकडो नवरदेवांच्या रांगा लागतील. 100 लोकात, मंदिरात, अंगणात, वावरात लग्न करायची आट घाला तरी शेकडो नवरदेवांच्या रांगा लागतील. प्रत्येक पोरीनं स्वतःच्या कृतीतून समजून सांगा समाजाला. प्रत्येक पोरीनं स्वतःच्या कृतीतून समजून सांगा समाजाला. बँक्वेट हॉलमधील साखरपुडा, बँक्वेट हॉलमधील साखरपुडा, महागडे कपडे, लक्झरी फर्निचर, लाखोचं प्री वेडिंग शूटिंग, डीजेवरची मेहंदी, हजारो लोकातली हळद आणि रक्त शोषून उधळपट्टी करणारं लग्न, या सगळ्यांना फाटा देऊन साधं लग्न करण्याचा माझा पण नवा आहे. या सगळ्यांना फाटा देऊन साधं लग्न करण्याचा माझा पण नवा आहे. कारण एकच, मला माझा बाप जिवंत हवा आहे. कारण एकच, मला माझा बाप जिवंत हवा आहे.
वेळ असेल तर पुढली कविता या, लिहिता. यांनी मला सांगितलं की तू सिनियर कवी आहे आणि त्याच्यामुळे प्रेम कविता माझ्याकडे नाही. प्रेम कविता मला खूप लिहिता येतात आणि त्या काळात प्रेम केलंय मी, काही आता अलीकडच्या काळातला नाही. माझं असं म्हणणं आहे की जो माणूस प्रेम करतो तोच क्रांती करतो. माझा उल्लेख केला रोहितनं की हा संघटनेत काम करतो. सर मध्ये एका गॅदरिंगच्या कार्यक्रमाला मला बोलवलं. मला तिथल्या प्राचार्याने विचारलं, सर वेळ आहे की? म्हटलं आहे. ते म्हणे आमच्याकडे थोडीशी अडचण आहे. म्हटलं पैसे बिशायचे असेल? म्हटलं गाडीचं दे. ते म्हणे ती अडचण नाही. म्हटलं मग अडचण काय? म्हणे आमच्याकडं पाहुणा येतो, बोलतो, तो तास दीड तास काय बोलायचं बोलू देतात, नंतर माईक मुलांकडे जातो, मुलं त्याला प्रश्न विचारतात. म्हणजे पाहुणा जे कपडे घालून आलेला असतो गोपालदादा आपल्यासारखे, तो फाडण्याचा कार्यक्रम असतो. मी म्हटलं मी त्यांच्यातलाच आहे, कारण मी मागच्या बेंचवरचा आहे, मी काय पुढला नाही. काहीच अडचण नाही. गेलो, कार्यक्रम झाला. पहिलाच प्रश्न पुढं गेला, माईक गेला आणि एका मुलानं उठून मला प्रश्न विचारला, सर तुम्ही इतक्या छान कविता म्हटलं, इतकं सगळं बोलले, पण तुम्हाला हा शेतकरी संघटनेत जायचा रिकामा धंदा कसा सुचला? मी म्हटलं बाबा माझा पहिल्यापासून एका गोष्टीवर विश्वास आहे की तुम्ही लोकांसाठी काम करा, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तो म्हणे असं नाही, उदाहरणासह सांगा. म्हटलं जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा मोबाईल काही नव्हते रोहित दादा. म्हणजे एक मिस कॉल नाही, काही नाही. तेव्हा पत्र हे एकमेव माध्यम होतं. तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू नाही म्हटली तर उद्या माझा चेहरा दिसणार नाही. आणि सगळ्या कॉलेजला पत्र लिहून द्यायचं काम मी करायचो. सामाजिक सेवा पहिल्यापासून. मी माझ्या एका मित्राला पत्र लिहून दिलं. ते पत्र त्या पोरानं गाढवानं आहे तसं फक्त त्याचं नाव टाकलं, पोरीला दिला. त्याने अक्षरसुद्धा बदललं नाही. स्टँडवर मला पोरीनं पकडला. मला म्हणून वह्या दाखव. तिला माहिती होता उद्योग कोणाचा असेल. मी म्हटलं आज वह्याच आणल्या नाही. ती म्हणे समोर पोलीस दिसतो का? म्हटलं आणल्या ना. तिनं वह्या काढल्या, पत्राला अक्षराला अक्षर मॅच केलं. मला सगळं संकट कळत होतं, कारण स्त्रियांचं मुलींचं प्रकरण असलं की पोरांमधले किती सामाजिक कार्यकर्ते जागे होतात मला माहिती आहे. ते इतर वेळेस झोपलेले असतात, पण पोरीचं प्रकरण म्हटलं का हा त्याच्यापुढे, तो त्याच्यापुढे. मी म्हटलं आता घरी जाऊन वडिलांना काय सांगायचं, आईला काय सांगायचं, डोळे कशानं फुटले, गाल कशानं गेले, हे सगळं सांगायचं. हा धोका टाळला पाहिजे म्हणून मी सरेंडर करायचं ठरवलं. मी तिला म्हटलं हे पत्र मीच लिहून दिलं. त्या गाढवानं त्याच्या अक्षरात द्यायचं तर माझ्या अक्षरात दिलं. चूक झाली, माफ कर. तुला वाजवायचंच असेल तर स्टँडवर नको. म्हटलं लायब्ररीमध्ये, रिडिंग रूममध्ये कोणीच नसतं, तिथं जाऊ काय फटकावायचं फटकाव, इथं इज्जत घालू नको. ती म्हटली तू एकाच गोष्टीनं वाचू शकतोस. म्हटलं कशानं? तिनं ते पत्र माझ्या हातात दिलं. गोपालदादा म्हटलं फाडू का? ती म्हणे नाही, तू एकाच गोष्टीनं वाचू शकतो. अगं म्हटलं काय करू? फाडू का? ती म्हणे नाही. म्हटलं मग तू एकाच गोष्टीनं वाचू शकतो. अगं म्हटलं करू काय? ती म्हणे काहीच करू नको, त्याचं नाव खोड तुझं टाक. वा. सर तेव्हापासून विश्वास आहे, लोकांसाठी काम करा. वा वा वा. क्या बात आहे. वा वा वा. पण मी तो विषय टाळणार आहे. दादा प्रेम मी कविता आहे. लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा. हा हा. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा, यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा. क्या बात. वा 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 वा. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा, यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा. मला संमेलनात बोलवावं, पेपरात माझा फोटो यावा, टीव्हीवर मी दिसावा. मला संमेलनात बोलवावं, पेपरात माझा फोटो यावा, टीव्हीवर मी दिसावा. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये. आहा, क्या बात आहे. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये. बापाच्या डोळ्यातलं हिरवं स्वप्न दुष्काळानं फाटू नये. हीच धास्ती जास्त असते काळजात. ओहो ओहो. हीच धास्ती जास्त असते काळजात. मित्रांनो, एक घटना फक्त आपल्याला सांगतो. एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मी सांगितलं तसंच. मुलीचं लग्न, कर्ज फेडता आलं नाही. त्याची पुतणी महाविद्यालयात शिकत होती बाहेर. ती परत घरी गेली. चुलत्याचं सगळं दसक्रिया वगैरे सगळे संपले. तिला परत हॉस्टेलला जायचं होतं, म्हणून तिनं आपल्या बापाकडे 200 रुपये मागितले. मोठ्या चुलत्यानं आत्महत्या केली होती. बापानं याच्याकडून 100 रुपये घे, त्याच्याकडून 100 रुपये घे, असे 200 रुपये पोरीला दिले. पोरीनं विचार केला की माझ्या मोठ्या चुलत बहिणीचं लग्न केलं, चुलत्याला कर्ज फेडता आलं नाही, म्हणून चुलत्यानं आत्महत्या केली. आज माझ्या बापाकडे 200 रुपयेसुद्धा नाही आहे. उद्या माझं लग्न करायचं असेल आणि बाप जर 2-4 लाख रुपये कर्ज काढेल तर माझा बाप पण चुलत्याच्या वाटेनं जाईल का? पोरगी म्हटली पप्पा उद्या कॉलेजला सुट्टी, मी उद्या संध्याकाळी निघते, बरोबर परवा पोहोचते, आज मी थांबणार आहे.
सकाळी 10 वाजेपासून 11 वाजेपर्यंत रात्री दुपारचे 12, 1, 2, 3, 4 वाजेपर्यंत पोरगी विचार करत होती, माझ्यामुळे माझ्या बापाला आत्महत्या करावी लागेल का? तिनं संध्याकाळी आजीला सांगितलं, आजोबांना सांगितलं, आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं, आज तुम्ही काहीच करायचं नाही आई आजी, मी स्वयंपाक करणार आहे, तुम्ही शांतपणे जेवण करायचं. पोरीनं स्वयंपाक केला, सगळ्यांना बसवलं, जेवू घातलं. सगळे म्हणत होते बाळा तू पण आमच्यासोबत बस, पण ती म्हणत होती माझी तब्येत बरी नाही, मी सकाळी जेवणार आहे. सगळ्यांना जेवू घातलं, ताटं उचलले, धुवून ठेवली, सगळी झोपली. पोरगी हाच विचार करत होती, माझ्यामुळे माझ्या बापाला आत्महत्या करावी लागेल का? कारण बापाकडं 200 रुपयेसुद्धा नाही आहे. पोरीनं 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत विचार केला. खरं म्हणजे आमचं सगळ्यांचं अपयश आहे, इथल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचं, गवसर तुमच्या माझ्यासारख्या लिहिणाऱ्यांचं, राज्यकर्त्यांचं तर आहेच आहे. माझ्या बापाला माझ्यामुळे आत्महत्या करावा लागू नये म्हणून पहाटे 4 वाजता गळ्यात फास लावून पोरीनं आत्महत्या केली. इकडं आमचा महाराष्ट्र चाललाय म्हणून मी लिहिलं, काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली, तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली. तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली. कारण नुसतं आभाळच फाटलं असं नाही, तर मातीसारखी मातीसुद्धा आमच्यावरती रुसली आहे. या देशातली अख्खी व्यवस्थाच चिखलात जाऊन बसली आहे. त्यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. त्यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. यांनी समृद्धीसाठी रस्ते केले, त्यावर गिधाडांची झडप. आता शक्तीपीठ आणताय. त्यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. यांनी समृद्धीसाठी रस्ते केले, त्यावर गिधाडांची झडप. कर्जमुक्तीचं हिरवं कणीस दाणे कुठं आहे, अच्छे दिनचे नुसतेच ढोल गाणे कुठं आहे. क्या बात आहे, वा वा. कर्जमुक्तीचं हिरवं गणित दाणे कुठं आहे, अच्छे दिनचे नुसतेच ढोल गाणे कुठं आहे. मी लाभार्थी, माझं सरकार माझ्यावरतीच गोळ्या झाडतं. आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस रान पाण्यासाठी जळतं. क्या बात आहे, वा वा. जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना असतात देखण्या. हो 32,000 कोटी असले तरी 3200 रुपये सुद्धा येणार नाही. जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना असतात देखण्या, आणि पुढं आमच्या तुमच्यासाठी की मान आणि धनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या. वा वा. मान आणि धनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या. TRPचा खिसा भरून बातम्या आत्महत्येचा टाहू फोडतात. TRPचा खिसा भरून बातम्या आत्महत्येचा टाहू फोडतात. टाळ्या मिळतील अशाच साऱ्या संघटना भाषणं जोडतात. क्या बात आहे, वा वा. टाळ्या मिळतील अशाच साऱ्या संघटना भाषणं जोडतात. जो तो उठतो आमच्या टाळूवरचं लोणी खातो, शेतकरी मात्र वावरामध्ये वावरासारखाच भेगाळत राहतो. म्हणून आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल. वा वा. म्हणून आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल. तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल, तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल. आणि या नांगरटीला मी तुमच्या पुढे आणि माझी कविता माझ्या पुढे राहील. माझी कविता जाते. दादा, अतिशय नेमक्या विषयांवर आपण बोट ठेवलात. नारायण सुमंतांच्या फार सुंदर ओळी आहेत की हरित क्रांती धवल क्रांती गलबला खोटारडा, धरण झाले बांधुनी अन पावसाळा कोरडा, टँकर मागे फिरे यशोदा पाण्यासाठी कृष्ण रडे, आणि गेला पाणी कुणीकडे बाई गेलं पाणी कुणीकडे. ही अवस्था विदर्भातल्या आणि अशा महाराष्ट्रातल्या अनेक धरणांची आहे. राजकीय व्यवस्थेचं अपयश आणि या सगळ्यांचा उल्लेख आणि एकूणच अस्वस्थ वर्तमानाचा उल्लेख आपण केलात. सतीश दराडेंच्या ओळी या सगळ्याला खूप लागू पडतात की ही पिस्तुले पुरातन, या बंदुका सनातन, गोळ्यांपुढे करावे कसले विचार मंथन. तू गाय मारल्याचा तोंडास वास येतो, तू गाय मारल्याचा तोंडास मात येतो. सिंहा पतंजलीचे दातास चोळ मंजन, सिंहा पतंजलीचे दातास चोळ मंजन. इतकं अस्वस्थ वर्तमान आहे. आणि या सगळ्याबरोबर आता मातीच आपल्यावरती रुसली तरी शेवटी आपल्याला मातीशिवाय पर्याय नाही. चंद्रशेखर कांबळे सर समोर आहेत, त्यांच्या ओळी मला फार आवडतात. ते फार सुंदरपणे म्हणतात की वापरा 2-2 सिम कार्ड आणि मेमरी कार्ड ही करा चेंज. वापरा 2-2 सिम कार्ड आणि मेमरी कार्ड ही करा चेंज. पण मातीत रुजल्याशिवाय तुमचा टॉवरही धरत नाही रेंज. पण मातीत रुजल्याशिवाय तुमचा टॉवरही धरत नाही रेंज. हे सुंदर, अतिशय सुंदर ओळी आपण घेतलात. आणि अजून एक आवर्जून उल्लेख करावा लागेल, शेतकरी मुलाशी लग्नाचा त्यांनी उल्लेख केला. 2 महिन्यापूर्वी गवसर फार बातमी होती, संदीप जगतापांच्या एका कवितेमुळं एका मुलीने निर्णय घेतला की मला शेतकरी मुलाशी लग्न करायचं आहे, आणि तिनं शेतकरी मुलाशी लग्न केलं. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माध्यमांनी आपल्या चॅनलला ती बातमी दाखवली.
एक कविता तरुणाईमध्ये काय परिवर्तन करू शकते याचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण ही कविता आणि कवी संदीप जगताप आहेत. जोरदार टाळ्या कवी संदीप जगतापांसाठी वाजवूया.